ज्या ज्या अडचणी मी फेस केल्या त्या प्रत्येक अडचणीत तुम्हाला मदत केलीस, पण या सगळ्या प्रवासात जोडीदार म्हणून तू मला साथ दिली सांगू. आता तुम्हीच मला सांगा, अशा दोन देव्या माझ्या समोर असताना त्यांच्यासाठी मी गिफ्ट नाही आणणार का? आणायलाच पाहिजे. थँक्यू. काय ग, उलगड ना ती. अरे बघ व्यवस्थित. छान आहे. पदर बघ, पदर बघ. आवडली ना? अहो हा. ऐका ना, तुम्ही फ्रेश होऊन घेता का? हा, म्हणजे दोघांना एकत्र जेवायला ए, वाटेल. ऐक ऐक नाही नाही, एक मिनिट. माझ्या डोक्यात आहे, मी विसरून जाईन त्याच्या आधी बोलतो. काय? मला काय वाटतं की दत्तो बाबांनी आता आपल्यासाठी एवढं सगळं केलंय आणि आता हे चालू राहणार ना. आपण तर बघतो आहोत त्यांचे. मला असं वाटतं की आपल्याकडून सुद्धा आपण दत्तो बाबांसाठी काहीतरी करायला पाहिजे. हे फार काही करू शकत नाही आपण खरं तर त्यांच्या तुलनेत, पण जेवायला घरी बोलवू शकतो ना. अरे हो, बोलूया ना. हा? हो. अरे पण ते एवढे मोठे बाबा आपल्या घरी जेवतील का? दत्तो बाबा त्यांच्या भक्तांना कधीच नाराज करत नाहीत. मी एक काम करतो, हा. मी कणसेंना फोन करतो, त्यांना विचारतो की उद्या येतील का बाबा. हो चालेल. चालेल ना? हो. चालेल ना? हा. चला. आई ऐका ना, तुमच्या गोळ्या आत ठेवल्यात, त्या जाऊन घ्या ना, मी वाढायला घेते. हो हो. हो, तुम्ही पण लवकर फ्रेश व्हा. हा नमस्कार कणसे. हा अविनाश पाटकर बोलतोय. एक जरा विचारायचं होतं. हा म्हणजे आमच्या जरा सगळ्यांच्या मनात आहे घरच्यांच्या की दत्तो बाबांना घरी जेवणासाठी आमंत्रण द्यावं उद्या. मी बाबांना विचारून सांगतो. पण पाटकर साहेब, बाबांची तुमच्यावर काय मेहरबानी आहे कोण जाणे. काय सांगता? मला तर वाटतात की ती येतीलच. तुम्ही तयारी करून ठेवा. आणि हो, शुद्ध शाकाहारी भेद असू द्या.